नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ते महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि त्याची अर्ज भरण्याची मुदत जी आहे ती 30 डिसेंबर आहे. आज 27 डिसेंबर आहे. अक्षरशः 3च दिवस बाकी आहेत आणि अजून कोणत्याही पक्षानं उमेदवारी जी यादी आहे ती जाहीर केलेली नाही. त्याचं कारण आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे राज्यामध्ये केंद्रामध्ये युती किंवा आघाडी आहे तीच स्थानिक पातळीवरती राहील याची खात्री नसते आणि ते स्वीकारार्ह पण असतं राजकारणामध्ये. कारण स्थानिक पातळीवरती जे राजकारण आहे ते अगदी वेगवेगळ्या पद्धती लढलं जातं. खूप स्थानिक लेवलला त्याचे प्रश्न बघून ह्या युत्या आघाड्या होत असतात. त्यामुळे आपण अनेकदा बघितलं की केंद्रात आणि राज्यामध्ये जे पक्ष युती किंवा आघाडीमध्ये असतात ते इथं स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना आपण बघितलंय. आणि जे विरोधक आहेत ते एकत्र आलेले सुद्धा आपण पूर्वी सुद्धा पाहिले. आत्ताची परिस्थिती काय, तर तुम्ही मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याची बातमी आपण सगळ्यांनी बघितली. युती जाहीर झाली, पण ती युती जाहीर होत असताना ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ती मुंबई आणि नाशिकसाठी म्हटलं त्यावेळेस राज ठाकरे मात्र ती मुंबईसाठी आहे असं म्हणाले. म्हणजे इथं सुद्धा अजून पूर्णपणे आपल्याला माहिती येत नाही की ती नाशिकमध्ये बी होणार आहे का, पण फक्त मुंबईच का, मग पुण्यामध्ये होणार आहे का. मग हे दोन भाऊ जे आहेत ते महाराष्ट्रासाठी एकत्र आले का फक्त मुंबईसाठी एकत्र आले, असा पण प्रश्न याच्यामध्ये आपल्याला पडतो. मग आता ही युती कुठं कुठं जाणार आहे याच्या संदर्भातले प्रश्न काय. कारण पुण्यामध्ये ज्यावेळेस आघाडीचा महाविकास आघाडीचा विषय येतो त्यावेळेस काँग्रेसनं अशी इथं भूमिका घेतलेली आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये मनसे नको. ही भूमिका मुंबईमध्ये पण आहे पण पुण्यामध्ये पण. मग आता इथं महाविकास आघाडी कशी लढणार आहे. मग महाविकास आघाडीतले जे काँग्रेस आहेत, शिवसेना, उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा गट आहे, हे तीन एकत्र लढणार आहेत का, याचंही चित्र अजून स्पष्ट नाही. त्याचं कारण म्हणजे इथं सुद्धा पुण्यामधलं चित्र असं आहे की अजित पवार यांचा जो गट आहे तो आणि शरद पवार यांचा हे दोघं एकत्र येणार होते. आणि तुम्ही बघितलं असेल गेल्या 2-3 दिवसामधली जी काही त्या संदर्भातल्या घडामोडी घडल्या, म्हणजे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतात या मुद्द्यावरती शरद पवार यांच्या पक्षाचे जे शहराध्यक्ष होते प्रशांत जगताप यांनी पक्षाला रामराम केला. 27-28 वर्षाची प्रदीर्घ वाटचाल जी त्या पक्षामध्ये त्यांनी केली होती तिथं त्यांनी फुलस्टॉप दिला आणि ते काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. आता ते काँग्रेसमध्ये. आणि आता कालपासूनच्या घडामोडी अशा आहेत की इथं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या ज्या चर्चा होत्या त्या फिसकटल्यात अशा बातम्या. आता त्या का फिसकटल्या, तर त्याचं कारण पुढे येत आहे की अजित पवार यांच्याकडे जो पक्ष आहे त्याचं चिन्ह घड्याळ आहे आणि शरद पवार यांच्या पक्षाकडे तुतारी आहे. मग लढायचं कुठल्या चिन्हावर याच्यावरती चर्चा फिसकटल्याचं ती सांगितलं जाते. परंतु यातलं खरं तर रीड बिटवीन द लाईन्स आपण समजून घ्यायला पाहिजे. प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर म्हणजे जी चर्चा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची सुरू झाली त्यानंतर प्रशांत जगताप यांनी त्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावर म्हणजे खरं तर पुरोगामी विचाराच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा बाकी इतर विरोध त्यांनी कुठला दाखवला नाही, परंतु पुरोगामित्वाची चर्चा मात्र त्या राजीनाम्यामुळे फार मोठ्या प्रमाणात झाली. आणि त्याच्यामुळं शरद पवार यांचं पुरोगामित्व, सुप्रिया सुळे यांचं पुरोगामित्व, कारण त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं वी आर प्रोफेशनल, आपण इथं राजकारणात जनतेची सेवा करायला आलोय ना, आपण प्रोफेशनल, इथं नाराज कोणाला जागा नाही, आपण नाराज घरी व्हायचं. पण या सगळ्या गोष्टींमुळे शरद पवार असतील, अजित पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, एकूणच पवारांचं जे पुरोगामित्व आहे याच्यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. आणि त्या मुद्द्यावरती पवार प्रचंड प्रमाणामध्ये ट्रोल झाले आणि महाराष्ट्रभर ट्रोल झाले, देशभर ट्रोल झाले. आणि त्याच्या बातम्या म्हणजे प्रशांत जगताप शहराध्यक्ष आहेत पुण्याचे, पण त्यांच्या राजीनाम्याची बातमी ही राष्ट्रीय बातमी ठरली. काँग्रेसनंही त्यांना रेड कार्पेट देऊन लगेचच त्यांना पक्षामध्ये स्थान दिलं. या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर कुठंतरी पवारांच्या पुरोगामित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळं आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्यामुळे
ही अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची जी प्रक्रिया होती ती थांबली का, त्याला म्हणजे ब्रेक लागला का, अशी शंका इथं आपल्याला उपस्थित होते. अजित पवार आणि शरद पवार यांचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचं जे एकत्रीकरण सुरू होतं त्याच मुद्द्यावरती प्रशांत जगताप यांच्यासारख्या कार्यकर्त्याला राजीनामा द्यावा लागला. आणि आता तीच चर्चा जी आहे एकत्र येण्याची ती फिसकटते. म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र येत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये आघाडी होत नाही. जर ठामपणे त्यावेळी जर भूमिका असती तर कदाचित शरद पवार गटाला एका चांगल्या कार्यकर्त्याला मुकावं लागलं नसतं. म्हणजे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हीच गोष्ट युतीमध्ये सुद्धा आहे, महायुतीमध्ये सुद्धा. कारण महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे त्यांच्यामध्ये युतीची चर्चा सुरू आहे. मुंबईमध्ये ते युती करतायत आणि ती बहुधा त्यांच्यामध्ये ती मुंबईमधली युती 100% होईलही. परंतु इतर ठिकाणी काय, कारण ठाण्यामध्ये नमो भारत, नमो ठाणे असा जो काही फ्लेक्स लागलाय आणि त्याच्या ज्या बातम्या सध्या फिरतात, त्यामुळे स्वबळावरचा नारा ठाण्यामध्ये भाजपने दिलाय का, आणि तिथं प्रमुख जी लढाई आहे ती भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यामध्येच होऊ शकते. आणि असं जर असेल तर कल्याण डोंबिवलीमध्ये काय होणार आहे, पुण्यामध्ये काय होणार आहे, किंवा इतर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेना सोबत घ्यायचं असा निर्णय जो आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये झाला होता. परंतु आता जसजशी निवडणूक जवळ येते, अगदी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस हा 30 डिसेंबरचा, 3च दिवस राहिले. त्यामुळे इतक्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा अजून युतीचं सुद्धा कुठलंही चित्र स्पष्ट झालेलं दिसत नाही. त्यामुळं इथं याच कारणामुळे म्हणजे आपण पुण्यातलं बघितलं की रवींद्र धंगेकर जे आहेत शिवसेनेचे महानगर प्रमुख, त्यांना या चर्चेमध्ये कुठंच बोलवण्यात आलं नाही, त्यांना चर्चेमध्ये घेण्यात आलं नाही. भारतीय जनता पक्षाकडून जरी सांगितलं गेलं की समोरच्या पक्षातला कोण चर्चेला येणार हा समोरच्या पक्षातले नेते ठरवतात, परंतु असं जरी असलं तरी रीड बिटवीन द लाईन्स तुमच्या लक्षात येईल की इथं रवींद्र दंगेकरांना का चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं नसेल. कारण मुरलीधर मोहोळ जे खासदार आहेत पुण्याचे, केंद्रीय राज्यमंत्री, या दोघांमधला जो वाद झाला होता त्यामुळे कदाचित दंगेकरांना बाजूला ठेवलं होतं. पण आता त्यांना न घेतल्यामुळे आणि एकूणच ही चर्चा संख्येच्या म्हणजे आकडा किती मिळणार, म्हणजे किती जागा शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिल्या जाणार यावरून रस्सीखेच सुरू आहे. आणि ती संख्या कमी असल्याचं कारण देत आता एकनाथ शिंदेच्या शिवसेने सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा इथं वेगळं लढायचं, भाजप बरोबर लढायचं नाही अशी चर्चा सुरू आहे. आणि मग एकीकडं अजित पवारांचं आता शरद पवारांबरोबर एकत्र येणं जी चर्चा आहे ती फिसकटल्याचं समोर येत आहे. म्हणजे आता ती आघाडी होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल अशी जी चर्चा होती त्याला कुठंतरी खीळ बसते. अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती मग एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जे महायुतीतले घटक आहेत ते इथं पुण्यामध्ये एकत्र येतील आणि ते एकत्र लढतील अशी एक चर्चा या निमित्तानं सुरू. म्हणजे ह्या सगळा जो युती आणि आघाडी मधला जो पेच आहे तो महाराष्ट्रभर आपल्याला दिसतोय. आणि 29 महानगरपालिकांच्या निवडणूक आहे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची जी निवडणूक आहे ही आपण मिनी विधानसभा निवडणूक समजतो. आणि अशा परिस्थितीमध्ये अजूनही चित्र स्पष्ट होत नाही आणि गेल्या 4 वर्षापासून ह्या निवडणुका लांबलेल्या, रखडलेल्या. त्यामुळे गेले 4 वर्ष म्हणजे 2020-21 मध्ये पण काही महानगरपालिकांच्या निवडणुका होणार होत्या, 23 मध्ये, 24 मध्ये, 25 मध्ये, असं सगळ्या रखडलेल्या ज्या निवडणुका आहेत आता त्या होत आहेत. म्हणून 4 वर्षापासून त्याच्याकडे डोळे लावून बसलेले जे काही इच्छुक होते त्यांना आता म्हणजे झोपा लागत, त्यांचा जीव टांगणीला लागला. कारण तिकीट फायनल होणार की नाही हे त्यांना कळत नाही. पण या 4 वर्षामध्ये त्यांचा खर्च थांबलेला नव्हता. प्रत्येक जणाला नगरसेवक व्हायचे, त्यामुळे त्यांनी तयारी केलेली. दिवाळीमध्ये सरंजाम लोकांना दिलेला आहे, आता साड्या वाटलेल्या आहेत, कार्यक्रम घेतलेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केलेला आहे. निवडणूक आयोग किती मर्यादा ठरवतं ती आचारसंहितेपुरती मर्यादित, पण त्याच्या अगोदर आचारसंहिता जाहीर होण्याच्या अगोदरच करोडो रुपये यांनी खर्च केले. आणि एवढं होऊन सुद्धा जर ह्या युती आघाड्या जर अशा पद्धतीनं वेळीच नाही झाल्या आणि त्या जर अगदी शेवटच्या क्षणाला जाहीर झाल्या तर कोणाकोणाला तिकीट मिळणार,
कोणाकोणाचं तिकीट कापलं जाणार आणि त्याच्यातून कोण कोण बंडखोरी करणार, हे सगळं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं. त्यामुळे सगळा जीव त्यांचा जो आहे ना, तो टांगणीला लागलेला आपल्याला दिसतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले सर्व आहेत, त्यांनी असं सांगितलंय आज की 30 डिसेंबर सगळं चित्र स्पष्ट होईल. आता 30 डिसेंबर म्हणजे शेवटचा दिवस आहे. म्हणजे आपण लक्षात घ्या की हे सगळं शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार. दुसरं एक म्हणजे युतीतले जे भारतीय जनता पार्टी आहे किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे यांचं शिवसेना असेल, यांचं काय चित्र स्पष्ट होत आहे किंवा त्यांच्याकडे कोणाची उमेदवारी जाहीर होते, याच्यावर बऱ्याचदा विरोधकांची सुद्धा उमेदवारी डिपेंड असते. कारण तिकडं ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते कदाचित आपल्याकडे येतील आणि मग त्यातल्या काही ताकदवान जे उमेदवार आहेत, इच्छुक आहेत, त्यांना इथं आपल्याला संधी देता येईल ना. आपल्या उमेदवारांची संख्या, निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या ही वाढवता कशी येऊ शकते, असा सगळा प्रयत्न असतो. त्यामुळं आज तरी हे चित्र काही स्पष्ट नाही, उद्याही ते होईल असं वाटत नाही. आणि त्याच्यामुळे 30 तारीख जसं देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ते जसं म्हणाले तसं आपल्याला 30 तारखेपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघावी लागते असं दिसतंय. आणि बऱ्याचदा हे असंच होताना दिसतं. त्यामुळं आपण बघूयात नेमकं काय युतीचं आणि आघाडीचं चित्र होतंय, किती बंडखोरी होते, कुणाला यश बंडखोरी रोखण्यामध्ये मिळते, कुणाला नाही मिळत आहे, हे सगळं चित्र आपल्याला 30 तारखेच्या संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. तोपर्यंत आपण फॉर द पीपल न्यूज चॅनल असंच पाहत राहा. आमचे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.